नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNS अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण इयत्ता 11वी विषय मराठी याची उपयोजित मराठी हा जो भाग क्रमांक 4 आहे त्यामधील आज क्रमांक 4 अनुदिनी किंवा ब्लॉग लेखन याचा संपूर्ण स्वाध्याय किंवा कृतीपत्रिका आहे ती बघणार आहोत। तर चला आपण उत्तराला सुरुवात करूया। यामध्ये बघा उपयोजित मराठी 4 मध्ये अनुदिनी किंवा ब्लॉग लेखन आहे। त्यामध्ये एकूण 1 ते 7 प्रश्न आहेत आणि 7व्या प्रश्नामध्ये अ आणि आ आहे। तर आता आपण क्रमांक 1 चा जो प्रश्न आहे अनुदिनी लेखनाची गरज स्पष्ट करा, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर बघूया। प्रश्न पहिला आहे अनुदिनी लेखनाची गरज स्पष्ट करा। याचं उत्तर विविध विषयावर आपले विचार व्यक्त करता यावेत आणि ते समाजाला कळावेत या उद्देशाने व्यक्तीने निर्माण केलेले संकेतस्थळ म्हणजे ब्लॉग किंवा अनुदिनी होय। या अनुदिनीची गरज पुढील प्रमाणे सांगता येईल। व्यक्तीला आपल्या मनातील विविध विषयावरील विचार व्यक्त करण्यासाठी अनुदिनी हे खूप महत्त्वाचे माध्यम उपलब्ध झालेले आहे। प्रसार माध्यमाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे। सध्याच्या युगाला माहितीचे प्रसार माध्यमाचे युग असे म्हटले जाते। विविध क्षेत्रामध्ये प्रसार माध्यमांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे। आंतरजालाच्या उपलब्धतेमुळे संपर्काची माध्यमे सामान्य लोकांच्या हाती आली आहेत। स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्याची संधी अनुदिनीमुळे व्यक्तीला अगदी घरात उपलब्ध झाले आहे। संशोधनात्मक चिंतनात्मक लेखन अनुदिनीच्या साहाय्याने जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवता येते। अभिव्यक्तीत व्यक्ती ते समष्टी असा प्रवास करताना अनुदिनी माध्यमाची सेतूची भूमिका पार पाडते। या क्रमांक 2 चा प्रश्न आहे अनुदिनी लेखनासाठी पाळावयाची पथ्ये लिहा। याचं उत्तर ब्लॉग लेखनात मर्यादित शब्दात उत्तम आणि सकस आणि दर्जेदार लेखन अपेक्षित आहे। या लेखनाला विचार आणि संशोधनाची जोड दिली की हे लेखन उत्कृष्टतेकडे जाते। उत्तम ब्लॉग लिहिणाऱ्या ब्लॉगर्सचे अनेक वाचक असतात। हे वाचक त्यांच्या संपर्क माध्यमातून ब्लॉगर्सची चर्चा करतात। अनुदिनी लेखन करणाऱ्याला काही पथ्ये पाळावी लागतात, त्यामुळे लेखन कसदार होऊन सर्वसामान्य ठरते। अनुदिनी लेखनाची काही पथ्ये। अनुदिनी लेखन करताना विषयाचे तारतम्य असणे आवश्यक आहे। क्रमांक 2 अनुदिनी लेखन अविवेकी असता कामा नये, तसेच लेखनविषयक शिस्त व समाजभानाचे औचित्य पाळले जाईल असे असावे। क्रमांक 3 अनुदिनी लेखन प्रसिद्ध झाल्यावर त्यावर प्रतिक्रिया उलटसुलट असू शकतात, त्याला उत्तर देण्याची क्षमता असावी। क्रमांक 4 अनुदिनी लेखनात समाजविघातक व विध्वंसक विचार मांडू नयेत। क्रमांक 5 अनुदिनी लेखनात मिळालेले स्वातंत्र्य हे स्वैराचारापर्यंत जाणार नाही याचे भान ठेवावे। क्रमांक 3 चा प्रश्न आहे अनुदिनी लेखनाची क्षेत्रे स्पष्ट करा। याचं उत्तर वैयक्तिक अनुभवाच्या अभिव्यक्तीसाठी निर्माण झालेल्या अनुदिनीने आपले कार्यक्षेत्र हळूहळू विस्तारले। नैसर्गिकपणे व्यक्त होण्यापासून ते निवडणुकीत मत मागण्यापर्यंत किंवा व्यक्तीतील हितगुज सार्वत्रिक करण्यापासून ते वस्तूची जाहिरात व विक्री करण्यापर्यंत ब्लॉगला कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही। प्रातिनिधिक स्वरूपात काही क्षेत्रांचा विचार करता येईल। ब्लॉगची क्षेत्रे 1 वैयक्तिक, क्रमांक 2 सामाजिक, क्रमांक 3 व्यावसायिक, क्रमांक 4 वाङ्मयीन, क्रमांक 5 सामूहिक, क्रमांक 6 पर्यटन, क्रमांक 7 शैक्षणिक, क्रमांक 8 राजकीय। या क्षेत्राखेरीज अन्य क्षेत्रातही अनुदिनीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे। भारतातही तंत्रस्नेही होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। यानंतर क्रमांक 4 चा प्रश्न आहे चांगल्या अनुदिनीची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा। याचं उत्तर चांगल्या अनुदिनीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत। आकर्षक शीर्षक, आकर्षक विषय मांडणी, छोटी सुटसुटीत सोपी आणि आकलन सुलभ अशी वाक्यरचना, परिच्छेदांची समर्पक मांडणी,
एका परिच्छेदातून दुसऱ्या परिच्छेदात जाण्याची सहज शैली, रिकाम्या जागेचा योग्य वापर, यूज ऑफ व्हाईट स्पेस, वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवणारी शैली, संवादात्मक लेखन, समूहाचे नाते बांधणारी शैली, विविध श्राव्य दृकश्राव्य फिरतींची लिंक, शब्दमर्यादेचे पालन, विषयातील अद्ययावतता। यानंतर 5वा प्रश्न आहे, तुम्हाला उपलब्ध असलेली अनुदिनी वाचून त्या संबंधीच्या प्रतिक्रिया लिहा। त्याचं उत्तर क्रमांक 1, अनुदिनीचं नाव आहे शेतकरी हायस्कूल तारगाव। सोमवार दिनांक 27/11/2023 रोजी सकाळी 11:20 श्री संतोष हांडे यांचा हा शेतकरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तारगाव या विद्यालयाचा हा ब्लॉग असून त्यामध्ये शालेय स्तरावर विविध उपक्रम, स्कॉलरशिप, NMS इत्यादी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका इत्यादीची माहिती दिली जाते। तसेच शालेय स्तरावर विविध उपक्रम घेतले जातात। या उपक्रमांचे वृत्तांत, फोटो इत्यादींची माहिती दिली जाते। शनिवार दिनांक 25/11/2023 रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांचा जयंती सोहळा साजरा करण्यात आलेला होता। या कार्यक्रमाचे फोटो, माहिती वृत्तांत इत्यादी माहिती दिलेली होती। तसेच या ब्लॉगवरती विविध शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षा, त्या परीक्षांचे स्वरूप, पाठीमागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका, सोडवलेल्या प्रश्नपत्रिका इत्यादींची माहिती दररोज दिली जाते। या ब्लॉगमुळे विविध शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना याचा विशेष फायदा होत आहे। क्रमांक 6चा प्रश्न आहे, तुमची स्वतःची अनुदिनी तयार करताना ती परिपूर्ण व आकर्षक होण्यासाठी पाळावयाची पथ्ये लिहा। याचं उत्तर अनुदिनी परिपूर्ण व आकर्षक होण्यासाठी पुढील पथ्ये पाळावी लागतील। ब्लॉग लेखनात मर्यादित शब्दात उत्तम, सकस आणि दर्जेदार लेखन अपेक्षित आहे। या लेखनाचा विचार आणि संस्थेची जोड दिली की हे लेखन उत्कृष्टतेकडे जाते। उत्तम ब्लॉग लिहिणाऱ्या ब्लॉगर्सचे अनेक वाचक असतात। हे वाचक त्याच्या संपर्क माध्यम ब्लॉगर चर्चा करतात। अनुदिनी लेखन करणाऱ्या काही पथ्ये पाळावी लागतात, त्यामुळे लेखन सकस होऊन कसदार होऊन सर्वमान्य ठरते। अनुदिनी लेखनाची काही पथ्ये। आता या ठिकाणी तुम्हाला हे उत्तर जे दिलं आहे हे डबल वाटेल, परंतु तुमची स्वतःची अनुदिनी तयार करताना ती परिपूर्ण आकर्षण पाळायची पथ्ये जी आहेत ती पथ्ये एकच आहेत। पुस्तकात दिलेली तीच आहेत आणि आपण स्वतः लिहिली तरी सुद्धा तीच आहेत। म्हणून या ठिकाणी आपण लिहिताना बघा, अनुदिनी लेखन करताना विषयाचे तारतम्य असणे आवश्यक आहे। अनुदिनी लेखन अविवेकी असता कामा नये। तसेच लेखनविषयक शिस्त व समाजमानाचे औचित्य पाळले जाईल असे असावे। अनुदिनी लेखनात प्रसिद्ध झाल्यावर त्यावर प्रतिक्रिया उलटसुलट असू शकतात, त्याला उत्तर देण्याची क्षमता असावी। अनुदिनी लेखनात समाजविघातक व विध्वंसक विचार मांडू नयेत। अनुदिनी लेखनात मिळालेले स्वातंत्र्य हे स्वैराचार्यामध्ये जाणार नाही याचे भान ठेवावे। आता बघा, यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, खालील विषयावर ब्लॉग लिहा। अ, महाविद्यालयातील पहिला दिवस। ब, फेसबुक मैत्री आवश्यक की अनावश्यक। आता क्रमांक 1 वरती आपण ब्लॉग लिहूया, अ, महाविद्यालयातील पहिला दिवस। याचं उत्तर ब्लॉगचे नाव PNS अकॅडमी, 15 जून 2023। महाविद्यालयातील माझा पहिला दिवस खूप वेगळा संस्मरणीय आहे। पहिल्या दिवशी कॉलेजला जाण्यासाठी मी STने आलेलो होतो। माझे कॉलेज शहरामध्ये होते व मी जवळच्या आमच्या गावातून आलेलो होतो। माझा कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे मी मनातून थोडासा गोंधळलेला होतो, परंतु माझे मित्र सोबत असल्यामुळे मी मनातून निर्धास्त होतो। आमच्या महाविद्यालयाने पहिल्या दिवशी सर्व मुलांना स्वागतासाठी स्वागत कार्यक्रम ठेवलेला होता। या अगोदर आम्ही महाविद्यालय थोडेसे फिरून पाहिले। महाविद्यालयाची इमारत खूप सुंदर आणि मोठी होती। प्रवेशद्वार खूप उंच होते व नक्षीदार होते। प्रवेशद्वारावर वॉचमन होता व जे जुने विद्यार्थी होते त्यांचे ओळखपत्र पाहून महाविद्यालयात प्रवेश देत होते। आम्ही नवीन विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी आम्हाला ओळखपत्र न पाहता सोडले। पहिल्या दिवशी आमच्या स्वागतासाठी सभागृहामध्ये स्वागताचा कार्यक्रम ठेवलेला होता।
त्यामध्ये महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राचार्य यांचा परिचय दिला व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचा परिचय करून देण्यास सांगितले। यामध्ये स्वतःचे नाव, पाठीमागील वर्षी मिळालेले गुण, पत्ता सांगणे अपेक्षित होते। माझा नंबर आला त्यावेळी मी स्टेजवर गेलो व मला थोडेसे घाबरलेलो होतो, परंतु प्राध्यापकांनी घाबरू नको असे सांगितले, त्यामुळे मी स्वतःचा परिचय करून दिला। स्वागत कार्यक्रम संपल्यानंतर आमच्या वर्गात गेलो, त्यानंतर सर्व तास नेहमी सुरू झाले। आता यानंतर क्रमांक आ आहे, फेसबुक मैत्री आवश्यक की अनावश्यक? याचं उत्तर ब्लॉगचे नाव PNS अकॅडमी, 4 मे 2023। सध्याचे जग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे। या युगामध्ये मानवाची जीवनशैली बदललेली आहे। यामध्ये मानवाची मैत्रीच्या संबंधाची संकल्पना समृद्ध बनलेली आहे। आंतरजालाच्या या युगामध्ये विविध समाज माध्यमे, आपण मोबाईल, संगणक यावर आपण वापरत आहोत। यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप यांचा समावेश होतो। यामधील फेसबुकची सुरुवात मार्क झुकेनबर्ग यांनी केलेली आहे। यावर आपण इतरांना म्हणजेच आपल्या ओळखीचे व अनोळखी व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट सेंड करतो व त्यांनी आपली रिक्वेस्ट स्वीकारली तर ते आपल्या ग्रुपमध्ये समाविष्ट होतात। फेसबुकमुळे खूप वर्षांनी अनेक मित्रांची पुन्हा गाठीभेटी होण्यास सुरुवात झालेली आहे, मदत झाली आहे। निरनिराळ्या विषयांची माहिती फेसबुकवर काही क्षणात झाली। समविचारी फेसबुक मैत्रीत विचार विनिमय करता येतो। फेसबुकवर खाते असणाऱ्या व्यक्तीला मत स्वातंत्र्य असते, आपले विचार व्यवस्थित आपण मांडू शकतो। फेसबुक मैत्री दुसरी बाजूही लक्षात घेणे खूप आवश्यक आहे। फेसबुकमुळे खूप मोठ्या प्रमाणात वेळेचे अपव्यय होतो। लोक एकदा फेसबुक वापरायला सुरुवात केली की तासनतास वापरत राहतात। तसेच कायमस्वरूपी मोबाईल व लॅपटॉपची स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांना त्रास होऊ शकतो। फेसबुक हे कधी कधी विघातक कृतीकडे वळण्यास कारणीभूत ठरू शकते। विद्यार्थ्यांसाठी फेसबुक मैत्री अभ्यासामध्ये व्यत्यय आणू शकते। वरील सर्व बाबींचा विचार करता फेसबुक वापरताना आवश्यक व अनावश्यक बाबींचा विचार करणे अपेक्षित आहे। अशा पद्धतीने आपण आजची कृतीपत्रिका संपूर्ण बघितलेली आहे। जर तुम्हाला ही कृतीपत्रिका आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवला व्हिडिओ तरी चालेल। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।